नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी एमपीएससी समर्पण डेली आन्सर रायटिंग सिरीज मध्ये स्वागत करत आहे। आज आपण यूपीएससी मध्ये आलेला एक महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत। तो प्रश्न एमपीएससी मेंस 2025 साठी अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रश्न आहे करंट मालदीव संदर्भामध्ये आहे। प्रश्न काय आहे ते आपण पाहूयात। प्रश्न आहे मालदीव मधील गेल्या 2 वर्षातील राजकीय घडामोडींवरती चर्चा करा आणि ते भारताच्या चिंतेचे कारण असावे का। हा आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे। परत एकदा आपण बघूयात। प्रश्न मालदीव मधील गेल्या 2 वर्षातील राजकीय घडामोडींवरती चर्चा आपल्याला ह्या उत्तरामध्ये करायची आहे आणि ते भारताच्या चिंतेचे कारण असावे का असं ह्या प्रश्नामध्ये जे आहे ते विचारण्यात आलेलं आहे। तर आपण सर्वात प्रथम याचा लोकस काय असेल ते पाहूयात। लोकस म्हणजे इंडियाज नेबर म्हणजे भारताचे शेजारी देश हा जो आहे त्या प्रश्नाचा लोकस असणार आहे आणि याचा फोकस आहे मालदीव मधील राजकीय घडामोडी भारतासाठी चिंतेचे कारण कशा पद्धतीने आहेत हे याचा आपल्याला प्रश्नाचा जो आहे तो फोकस असणार आहे। सर्वप्रथम उत्तर लिहिताना आपण प्रस्तावनेपासून उत्तर चालू करूयात। प्रस्तावनेमध्ये आपण लिहूयात की भारत आणि मालदीव जो आहे यांच्यातील संबंध भौगोलिक, आर्थिक आणि धोरणात्मक विचारांनी प्रभावित होऊन गेल्या काही वर्षात विकसित झालेले आहेत। आता तुम्ही मालदीव इंडियाचा रिलेशन्स मागील काही महिन्यामध्ये ऐकलं असेल की आतापर्यंतच्या सर्वात लोएस्ट फेजला जे आहे ते इंडिया मालदीवचे रिलेशन्स जे आहेत ते गेलेले आहेत। मालदीवमध्ये जे आहे नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे म्हणजे मोइजू सरकार आलेलं आहे आणि या सरकारने इंडियन सोल्जर गो बॅकचा नारा दिलेला आहे आणि हे जे रिलेशन्स आहे ते आतापर्यंतच्या एक आपण असं म्हणू शकतो की सर्वात एक्स्ट्रीम फेजला जे आहे ते आलेलं आहे। मग नेमकं आता इंडिया आणि मालदीवमध्ये काय झालेलं आहे आणि हे रिलेशन्स जे आहे ते मालदीव स्वतंत्र झाल्यापासून कशा पद्धतीने जे आहे ते इस्टॅब्लिश झालेलं आहे हे आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे। आपण प्रारंभिक राजनैतिक संबंध म्हणजे इंडिया मालदीवचं रिलेशन्स कसं होतं हे आपण इथे पाहणार आहोत। याच्यामध्ये 1965 ते 1978 पर्यंत राजनैतिक संबंध इंडिया आणि मालदीवचे कसे होते। तर 1965 ला मालदीवला स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांकडून मालदीव स्वतंत्र झाला आणि त्यानंतर इंडिया म्हणजे भारत हा मालदीवला सपोर्ट करणारा किंवा मान्यता देणारा पहिला देश बनला। यानंतर धोरणात्मक भागीदारी म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये सुद्धा भारताचं आणि मालदीवचं योगदान खूप महत्त्वाचं आहे। 1978 ते 88 च्या दरम्यान 78 दरम्यान जे आहे ते मालदीव आणि भारतामध्ये जे आहे ते सागरी सीमा आखली गेली। भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून मालदीवचं अंतर जे पाहिलं तर आपण 300 नॉटिकल मैल एवढं हे मालदीवचं अंतर आहे। त्यासोबतच राजकीय अशांतता 1988 ते 2008 हा प्रदेश हा जो कालखंड आहे तो ऑपरेशन कॅक्टस या कालखंडामध्ये जे आहे ते राबवण्यात आलं होतं आणि ऑपरेशन कॅक्टस अंतर्गत मालदीवच्या राजकारणामध्ये भारतीयांनी ढवळाढवळ केली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे होता आणि हे ऑपरेशन कॅक्टस जे आहे याच्यानंतर भारत आणि मालदीवचे जे रिलेशन्स आहेत संबंध आहेत ते खूप ताणले गेलेले होते। नंतर काही वर्षांनी ते संबंध जे आहेत ते पूर्वपदावर आलेले होते। या पद्धतीने आपण एक थोडक्यात प्रस्तावनामध्ये भारताचं आणि मालदीवचं जे रिलेशन्स आहे ते कशा पद्धतीने इस्टॅब्लिश झालं होतं हे आपण लिहिलेलं आहे। यानंतर आता आपल्याला काय लिहायचं आहे तर मालदीवचे महत्त्व इथे सांगायचं। भारतासाठी मालदीव महत्त्वाचा का आहे। आता मालदीवचं स्थान बघायला गेलं तर मालदीव हा भारतासाठी अत्यंत एक स्ट्रॅटेजिक पोझिशनला वसलेला आहे। भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्रामध्ये जे आहे ते मालदीव आहे। यासोबतच व्यापारी मार्ग म्हणजे मालदीवला जे आहे ते भारताचं टोल गेट असं सुद्धा संबोधलं जातं आणि हा जो व्यापारी मार्ग आहे आपण बघितलेला आहे की पश्चिमेकडे व्यापार करण्यासाठी हा जो मार्ग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। यासोबतच भारताचं आणि मालदीवचं जे आहे ते सामरिक महत्त्व सुद्धा आहे। एकमेकांच्या नेहमी जवळ असल्यामुळे एक स्ट्रॅटेजिक पोझिशनला असल्यामुळे हे एक सामरिक महत्त्व दोघांसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यासोबतच एक चीन विरोधी संतुलन म्हणून सुद्धा इथे हा मालदीव आहे तो कार्य करत एवढ्या दिवस होता। पण आता पाहायला गेलं तर मालदीवमध्ये चायनाचं इंटरफरन्स जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। जे मोइजू गव्हर्नमेंट आहे त्यांनी इंडियाच्या अगेन्स्ट स्टँड घेतलेला आहे। आता तुम्ही मागची काही दिवसांपूर्वी कॉन्ट्रोवर्सी ऐकलेली असेल की भारतीयांनी सुद्धा बायकॉट मालदीव हा जो नारा दिला होता त्याच्यामुळे इंडियाचे आणि मालदीवचे जे रिलेशन्स आहेत ते आणखीन ताणले गेलेले आहेत आणि यामुळेच चायना जो आहे चायनाचा इंटरफरन्स जो आहे तो मालदीवमध्ये झालेला आहे आणि चायना मालदीवच्या जवळ झाला म्हणजे थोडक्यात जवळ आलेला आहे असं आपण इथे म्हणू शकतो।
आता आर्थिक भागीदारीमध्ये सुद्धा भारताचे आणि मालदीवचे जे रिलेशन्स आहेत ते मोस्टली मालदीव जो आहे तो पर्यटनावरती बेस आहे आणि भारतीय मोठ्या प्रमाणात मालदीवला जात होते. पण आता जर रिसेंटली बघितलं तर ह्या बायकॉट मालदीवमुळे मध्ये सुद्धा काय झालेलं आहे तर आर्थिक भागीदारीमध्ये इथे कुठेतरी कमतरता आलेली आहे. म्हणजे मोस्टली पर्यटक जे आहे ते मालदीव ऐवजी दुसरे डेस्टिनेशन आपल्याला निवडताना दिसत आहेत. त्यासोबतच संरक्षण, भारताने सुद्धा मालदीवला एवढ्या दिवस जे आहे ते मालदीवला संरक्षण करण्याचे अग्रीमेंट भारत आणि मालदीवमध्ये अनेक झालेले आहेत. यामध्ये भारताने काही मालदीवला संरक्षणासाठी काही विमाने दिलेली आहेत आणि या विमानाचं मेंटेनन्स करण्यासाठी काही सोल्जर हे मालदीवमध्ये भारताने ठेवलेले होते आणि हा जो सोल्जर ठेवलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी मालदीवमध्ये जो आहे तो बायकॉट इंडियन सोल्जर हा जो आहे तो मोइजे गव्हर्नमेंटनी नारा दिलेला होता. या पद्धतीने थोडक्यात आपण एक मालदीवचं महत्व कसं आहे आणि सध्याचं करंट पोझिशन मालदीव आणि इंडियाच्या रिलेशन्सची कशा पद्धतीने इथे या पोझिशनमध्ये प्रभाव पाडलेला आहे आपण इथे मेन्शन करू शकतो. यासोबतच निष्कर्षामध्ये आपण लिहू शकतो की भारत मालदीव संबंधांची उत्क्रांती जी आहे ती भूराजकीय गतिशीलता, नेतृत्वातील बदल आणि सामायिक प्रादेशिक हितसंबंधाचे संयोजन प्रतिबिंबित करते. यासोबतच सावधगिरीने जोपासलेली सर्व व्यापक भागीदारी पूर्ववत करण्यासाठी कोणतीही आवेगपूर्ण पावले जे आहे ते भारतापेक्षा मालदीवला अधिक हानी पोहोचू शकतात. भविष्यासाठी मजबूत, अधिक लवचिक आणि परस्पर फायदेशीर भागीदारी ही जी आहे भारताला आणि मालदीवलाही उपयोगी ठरणार आहे. म्हणजे मालदीव सारख्या छोट्या देशांनी एवढं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की भारत हा मालदीवचा एकदम जवळचा शेजारी आहे आणि एकच शेजारी मालदीवला आहे, कारण स्ट्रॅटेजिक पोझिशनला हा जे आहे ते मालदीवच्या भारत वसलेला आणि भारतासाठी सुद्धा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स जे आहे ते मालदीवचं आहे. या पद्धतीने आपण इथे निष्कर्ष लिहू शकतो. आपण एक सिंपल प्रश्न बघितलेला आहे, इंडिया मालदीव रिलेशन कशा पद्धतीने इस्टॅब्लिश झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे रिलेशन अधिक चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश होण्यासाठी भारताने आणि मालदीव या दोन्ही देशांनी पावले उचलणे हे अधिक उपायकारक होणार आहे. या पद्धतीने आपण इथे आपलं निष्कर्ष जे आहे ते लिहू शकतो. आज आपण आपल्या डेली आन्सर रायटिंग एमपीएससी समर्पण प्रोग्राम मध्ये इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या पुढच्या समर्पण सिरीजमध्ये. थँक्यू.